इकडे बघा या दोन लांब कानीमध्ये आहेत. इकडे बघा शेळ्या आहेत आणि शेळ्यांची पिल्ले आहेत बघा. विठ्ठल मधला बोकड आहे बघा, एकदम फुल साईज मध्ये आहे. आता किती जातावर आहे? आता 6 जाती. 6 जाती. ओके. आणि घरगुती आहे ना? घरगुती. तर मित्रांनो इकडं काटेवाडीमध्ये शेळ्या आहेत बघा. आता आहे का पण आहे कसे आहे? नाही बकरं ओपन मळणी आहेत बिगर बाकराचे. ओके खाटे आहेत. तर मित्रांनो आज बाजारामध्ये जे आहे ते मोठे बोकड सुद्धा आलेले आहे. जसं की आपण हा एक बोरचा बोकड पाहिला, तर इकडं मोठे बोकड आलेले आहेत 2 नंबर गेटच्या डाव्या बाजूला. आपण गेटमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला हे बघा हे सगळे मोठ्या मापाचे बोकड आलेले आहेत. आजचे बाजारातले बघा मोठे बोकड आहेत. अजून बोकड आहे बघा विठ्ठलमध्ये कोटामध्ये. तर इकडे तुम्ही पाहू शकाल माडेगाव विजापुरीमध्ये माल आला आहे, जे की ब्रिडिंगसाठी मेंढ्या असतात ते पाहू शकाल. यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. कोणते आहेत? 15,000 रुपये विजापुरी. विजापुरी नर आहेत ना सगळं? आणि कशी विक्री झाली यांची? 15,000. 15,000. तर मित्रांनो आता आलं आपण चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये पाहू शकाल. कोंबडींची आवक आज शनिवार आहे आणि होळीचा बाजार असल्यामुळे बऱ्यापैकी आवक झालेली आहे. तर माल कशा प्रकारे आला आहे तो पाहणार आहोत आपण, आणि मालाचे दर काय चालू आहे ते सुद्धा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळीपालन कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार. मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली, आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. इकडे बघा शेळ्या आहेत आणि शेळ्यांची पिल्ले आहेत बघा. व्यवहार चालू आहे. त्याला दोघीला हिला पाडवं पण तिला पाठी 2-4 मोटर शेळ्या बघून त्यांना करतं बघा कशी खाली बघा सडा बरोबर पैसे नाही. इकडे बघा या दोन लांब कानीमध्ये आहेत. आज बघा आज पाहू शकाल आज शेतकरी वर्ग आहे ना मोठ्या प्रमाणात बाजारात आलेला आहे आणि आता होळीचा बाजार असल्यामुळे सुद्धा आज गिऱ्हाईक जास्त आहे. इकडच्या या शेळ्या तुम्ही पाहू शकाल उस्मानाबादी आणि गावरांमध्ये पिल्लावाल्या, त्याच्याबरोबर काही गाभण शेळ्या पण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाजारामध्ये आज बऱ्याच शेळ्या आहेत बघा. इकडे काटेवाडी शेळ्या आहेत. तर आज बाजारामध्ये पण शेळ्या बऱ्याच आहेत आणि शेळ्यांची विक्री कशी झाली ते पण आपण पाहणार आहे. इकडे बघा या शेळ्यांची विक्री झालेली आहे. लांब कानी आहेत ना? हा लांब कानी शेळ्या बघा. आता हे गाभण आहे का कशा? गाबणे तिन्ही गाभणे. हा तिन्ही गाबणे या. यांची विक्री झालेली आहे. या 2 दिल्या 50ला हां आणि ही दिली 21ला. 21ला. हा 20ला एक दिली आणि या 2 20नी दिल्या. यांना दिल्या 2 20नी यांना. आणि ह्या कुणाला दिल्या? यांना दिल्या. नमस्कार दादा कुठून आले? नवळेगाव.
कुठं लवळेगाव लवळेगाव आपलं मुळशी तालुका. मुळशी तालुका. ओके. आपला काही गोट फार्म आहे काय आहे? गोट फार्म आहे. ओके. कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? आपल्याकडे शिरोळी आहे हां. आणि आता या 2 आहेत. ओके. या 2 नवीन आणि आहेत. बिट्टल आहे. ओके. या कशा वाटल्या शेळ्या? बिट्टलचा बोकड एक मोठा. ओके. या कशा वाटल्या शेळ्या? हे 1 नंबर शाळा आहे. ओके. सकाळी लवकर आले होते बाजारात? हा लोक. आणि यांना हे 2 दिलेत, ही एक आणि एक. त्यांना एक 20ला दिले आणि एक 18ला दिले. आज तुम्ही कुठून आले होते? आणि जवळकर कुठे? राजगुरुनगर. खेडवरनं. ओके. आता शेळ्या खरेदी केल्या कशा वाटल्या शेळ्या? चांगले चांगल्या आहेत ना? बाजार कसा आहे आजचा? बाजार 30 आहे. ते किती आहे ना? आणि या उस्मानाबादी आहेत ना? हा या उस्मानाबादी लांब खाली लांब कानीमध्ये. यांना दिल्या 2 या 20ने. तुम्ही कुठून आलते दादा? राजगुरुनगरवरून खेडवरनं झालं. ओके. आपलं काही गोट फार्म आहे कसं आहे? आहे ना गोठवाड 2-3 आहे पाहिजे 2-3 म्हणजे घरगुती घेत. घरगुती घेतात. ओके. कसं वाटलं बाजार कसं आहे? चांगला आहे बाजार काय चांगलं आहे ना? दर वगैरे चांगलं आहे. दर चांगले हां. क्वालिटी बघून बाजार आहे. Quality क्वालिटी बघून बाजार पैसे द्यावं लागतात. सगळ्या गाभण आहेत ना? सगळ्या गावाला. इकडं बा कोटा आणि तोतापरीमध्ये सुद्धा आलेले आहेत बा. तोतापरीच्या आलेली पुन्हा गाडी. आज काय काय माल आहे आपल्याकडे? आज आहे ना तोतापरी आहे, कोटा आहे, हां. गुजरी शिरोई आहे. ओके. आता बिट्टलचा माल येणार आहे. बिट्टलचा पण चालू हा, का? पुढच्या हप्त्यात आणणार बिट्टल. ओके. काय दर होतं ते आज कितीपासून कितीपर्यंत? ये 5,500-6,000 6,500 माल आणि ही पाहू. बारीक करड कशी? आता ये ना 5-5.5 मागू राहिले. हां. ओके. आणि मोठीवाली मी 6.5 6.5 ओके. गाडीत पण आहे मग. आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना. 97 62 37 61 98. ओके. तर मित्रांनो आपल्याला पण कोटाचा माल लागला तर कोटाचा माल सुद्धा आता दर शनिवारी चाकण बाजारात येतोय. एकदा नक्की भेट द्या. बिट्टल पण येणार आहे. ओके. बिट्टल पण येणार आहे. ठीक आहे दादा. त्याच्या व्यतिरिक्त आपण मग या 2 शाळा पाहिल्या होत्या त्यांचा व्यवहार चालू आहे अजून पाहू शकाल. तुमचं कळून द्या मला. सरी दिली का? हा कसा व्यवहार झाला? ही 17,000 झाला यावर. 17,000. एक बोकड एक पाट आहे. पाट बोकड दोन्ही. पाठ बोकडे बघा तिला. बघा, 17,000चा व्यवहार झाला. हा 17ला दिली. आणि किती दिवस झाले होते खाली? एक ती 2-3 दिवसाची पिल्ला आहे का? 2-3 दिवस. हा 2-3 दिवसाची पिल्ला. सर आजचा बाजार कसा आहे? गिराईक वगैरे कसं आहे? गिराईक चांगले. आणि आज बरेच लोक बाजारात आलेत. काही फरक? आता हे सोमवारी हे ना होळी होळी. हां. मग पाळगाव शेळ्यांना गिराईक होणार, कटिंगच्या शेळ्यांना पण गिराईक होणार. ओके. आजचे बाजार कितीपासून कितीपर्यंत होतात ते? 20,000पासून 25 पर्यंत. 25. जशी शेळी तशी किती? ओके. पाहू शकाल. या 2ची कशी होती? तेव्हा त्या 7 दिल्यात 22,500. त्या पलीकडच्या ना? हा. ओके. या 2ची कशी होईल? हे 48 आहे सांगायला. सांगायला 48. कमी जास्त होणार. 40-41ला मागत. ओके. तर सांगायची किंमत जी आहे ती वेगळी राहते आणि खरेदीची किंमत वेगळी राहते बाजारामध्ये. तर पाहू शकाल. विठ्ठलमधला बोकड आहे बघा. एकदम फुल साईजमध्ये आहे. आता किती जातावर आहे? आता 6 जाती. 6 जाती आहे. ओके. आणि घरगुती आहे ना? घरगुती. तुम्ही कुठून आले? मी फुलगाव. फुलगाववरनं. ओके. 6 दात पूर्ण झालेलं आहे बघा. आता काय किंमत सांगता याची? त्याची 35,000 रुपये 35,000. काही मागणी वगैरे झाली? मागणी झाली. कितीपर्यंत होते? 28,000 रुपये मागतात. 28-30 पर्यंत. जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे घरी घेऊन जाणार. ना? ओके. आणि अजून आहे का? एवढेच आहे? अजून आहे दुसरा पण आहे ना? आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का? 9922 27 72 81. ओके. आणि फुलगाव. फुलगाव. पाहू शकाल अशा क्वालिटीमध्ये ब्रीडर आहे बघा. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा. धन्यवाद. पाहू शकाल इकडनं बोरचा पण आहे बघा इथं समोर. होळीचा बाजार असल्यामुळं बोकडसुद्धा आलेले आहे. ते सुद्धा आपण पुढं कव्हर करणार आहे. पण शेळ्यांचं घेतो आधी.
शेळ्या बघा मित्रांनो, या सुद्धा शेळ्यांची विक्री झालेली आहे. एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत, पाहू शकाल. आता हे गाभण आहे, कशा आहे? गाभण आहे गाभण. ओके. आणि किती आहे त्याची शेळ्या आहेत? दुसऱ्या तिसऱ्या आहे तसे. ओके. आता यांची विक्री झालेली आहे? हा कशी झालेली. 21,000 दिल्या 700. 21,000 रुपये. हा. ओके. 1 2 3 4 5 6 721 ने दिले. गाभण आहेत ना सगळे? गाभण आहे सगळे. ओके. आणि गावरांमध्ये? गावरान. ओके. दादा कुठून आले होते? वडगाव घेणं. आपला काय गोट फार्म आहे का, कसं आहे? नाही घरी सुरुवात पाळायला घरी काढा. नाही, घरगुती. हो. ओके. कशा वाटले शेळ्या? कशा? शेड क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. आपण आधी पण भेटलो होतो का? हो. भेटलोय ना? हा मग ओके. दररोज चाकणला दर्शनाला. बरोबर. क्वालिटी चांगली आली त्याच्यामुळे दिले त्यांना. मामा शेड चांगली आहे. ओके. आणि सकाळी लवकर आले होते का? हा हा, लवकर आले. लवकर आल्यामुळं चांगल्या शेळ्या मिळाल्या आणि मोठ्या मापाच्या. आणि एकाच मालकाच्या आहे सगळ्या. ओके. एकाच मालकाच्या शेळ्या आहे. ठीक आहे. बाजाराबद्दल काय सांगताल? बाहेर चांगला कडक बाजार असतो नाही सर. हां. चांगल्या शेळ्या कडकच बाजार आहे. हा दर चांगले. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार चालू आहे आणि शेळ्यांचे दर सुद्धा तुम्ही पाहिले असेल. तर अशा प्रकारे आज बाजार झालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इकडं काटेवाडीमध्ये शेळ्या आहेत बघा. आता हे गाभण आहे, कसे आहे? नाही बकर ओपन मळणी आहेत बिगर बाकराचे. ओके. खाटे आहेत, हा काटे. दुधावरच्या शेळ्या आहे, पाहू शकाल. आणि कशी किंमत सांगताय? 22,000 रुपये. 22,000 रुपये पाहू शकाल. काटेवाडी शेळ्या आहेत, पिल्लं विकलेली आहेत आणि फक्त शेळ्या आहेत दुधावरच्या. 22,000 रुपयांनी किंमत सांगतात तेव्हा. तर मित्रांनो, आज बाजारामध्ये जे आहे ते मोठे बोकड सुद्धा आलेले आहे. जसं की आपण हा एक बोरचा बोकड पाहिला, पलीकडे एक होता, हा एक आहे बघा. इथं एक मोठा बोकड आहे. असे नवीन मोठ्या साईजमध्ये बोकड बरेच आलेले आहेत बाजारामध्ये, होळीचा बाजार असल्यामुळे. तेव्हा इकडं मोठे बोकड आलेले आहेत 2 नंबर गेटच्या डाव्या बाजूला. आपण गेटमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला हे बघा, हे सगळे मोठ्या मापाचे बोकड आलेले आहेत. आणि या भागामध्ये मोठ्या मापाचेच बोकड राहतात. बोकडांव्यतिरिक्त मेंढ्यांचं जे मार्केट स्टार्ट होते, त्या मार्केटच्या तोंडावरच हे बोकड असतं तेव्हा पाहू शकाल. इकडं आतमध्ये पण आहे. तर पाहू शकाल इकडे हे सगळे बोकड आहेत बघा आणि सर आहेत. बाकी इकडं पण आहेत बघा, हे सगळे बोकडच आहेत तिथं. आणि बाकीच्या काही शेळ्या आहेत मध्ये. तर एक 22,000-23,000 रुपयापासून पुढं, तर एक 40,000-45,000-48,000 रुपयापर्यंत किंमत होते. पाहू शकाल व्यवहार चालू आहे त्यांचे. हे सगळे कशी आहेत, 22,000 रुपयापासून पुढे सांगतात त्याचे. तर इकडं पाहू शकाल मेंढ्यांची जी आवक आहे ते आज भरपूर मोठी आवक झालेली आहे. भरपूर माल आलेला आहे आज मेंढ्यांचा. पाहू शकाल भरपूर मोठी आवक आहे. आणि आजचा रेटसुद्धा चांगले येतात. एकदम मोठ्या साईजमध्ये 40-50 किलोची मेंढी आहे. दादा कुठला माल आहे हा? कुठला माल आहे? मालेगाव. किती वजन किती येईल आता? वजन येईल 40 किलो. 40 किलोच्या पुढे. आणि दर काय होईल? दर रेट जर त्याचा कमीत कमी 16,000. 16,000च्या पुढे. ओके. आणि आजचे मेंढ्यांचे बाजारभाव कसे आहेत? आहे मी बघून भाव आहे 9,000, 10,000, 8,000. ओके. म्हणजे जसा माल तशी किंमत. जसा माल तसा भाव वजनाच्या हिशोबाने. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचे बाजारभाव चालू आहे. हो इधर चापतो तुम उसमें के ना ये चापतो ना. अरे तो ये इसके ऊपर भी तो है ना, बकरा कैसा निकलेगा चापतो. हाँ तर मेंढ्यांचा माल तुम्ही पाहू शकाल. भरपूर माल आलेला आहे. होळीचा बाजार असल्यामुळे आवक भरपूर आहे.
तर इकडं विजापुरी माडगाळमध्ये पण नर आलेले आहेत बघा, पाहू शकाल, जे ब्रीडिंगसाठी वापरतात. तर इकडे तुम्ही पाहू शकाल माडगाळ विजापुरीमध्ये माल आला आहे, जे की ब्रीडिंगसाठी मेंढ्या असतात ते पाहू शकाल. यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल तेव्हा. आणि आज बाजारामध्ये देवासर सुद्धा आले. सर आज किती माल आहे आपल्याकडे? आपल्याकडं 4च आणली ती, हां, माल मिळत नाही आता. ओके. काही विक्री वगैरे झाली? विक्री झाली, 2 विक्री ती. ओके. काय दर चालू आहे आता यांचा? त्याचं 55,000 आहे. 55,000 रुपये दर आहे बघा. 45,000. एकदम मोठ्या साईजमध्ये आहे. ओके. आणि तो मागचा ह्याची 60,000 किंमत सांगते. 60,000 त्याची 50ची मागणी चालू आहे. मागणी चालू आहे. हा. ओके. आणि जर याच्यामध्ये कुणाला महाद्या लागत असतील किंवा लहान पिल्लं लहान पिल्ले भेटेल की आपल्याकडे? आणि महाद्या पण? हो. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 77 44 063 67. ओके. आणि आपलं लोकेशन काय आहे? अकलूज. अकलूज. हां, ओके. अकलूजचं. आता पाहू शकाल अशा प्रकारे हा माल आला. आणि या छोटीचे काय होतील? ह्याची किंमत 40,000 आहे. 40,000. ओके. म्हणजे जसा माल तशी किंमत होती. माल तशी किंमत. ओके. आणि लहान कार्डांची किंमत कशी होती? लहान पिल्लांची कॅरेटी 15,000 16,000 17,000 असं होती. ओके. आणि ते किती महिन्याचे असतात? ते 3-4 महिन्याचे असते. 3-4 महिन्याचे. हां. म्हणजे जशी साईज तशी जशी किंमत. साईज तसं पेमेंट वाटतं. ओके. आता बरेच जणांना याच्यामध्ये काम करायचं आहे, हां. तर काहींना महाद्या लागतात, काहींना पिल्लं लागतात, हां. तर ते सगळे आपल्याकडे मिळून जातील. हो. किंवा कुणाला जर ऑर्डर मोठी असं असेल फोनवर कॉन्टॅक्ट केले तर त्यांना जागेला पोच पण मिळेल. जागेवर पण पोच मिळते. हां. ओके. तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि त्यांचं लोकेशन सुद्धा सांगितलेलं आहे. जर आपल्याला कोणाला याच्यामध्ये माल हवा असेल किंवा आणि एकदम खात्रीशीर ना, खात्रीशीर 100% माल हवा असेल तर सरांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे सर, धन्यवाद. तर पाहू शकाल आज बऱ्याच मेंढ्या बाजारात आलेल्या आहेत आणि आज दर सुद्धा चांगलं होतोय, कारण होळीचा बाजार आहे. तर इकडं मेंढ्या आहेत बघा, पाहू शकाल. दादा कुठून आले होते? पैसे येऊन कुठं ओके. आणि आज या मेंढ्या आणल्या त्या कशा केल्या? का कोणते आहेत? दिलं 15,000 रुपये दिलं विजापुरी. विजापुरी नर आहेत ना सगळे? आणि कशी विक्री झाली यांची? 15,000. 15,000. बाजार कसा आहे असता? आजचा बाजार माल बघून बरं. माल पाहून ना. आणि ते पलीकडचे ते गावरांमधले येते 8-9,000 रुपये. त्याचं किती वजन येईल? 10-12 किलो. हा 10-15 पुढे. ओके. आज माल बघून आहे ना, होळीचा बाजार असल्यामुळं गिराईक चांगले आहे. आज दुलवडचं बाजार आज फुलच आहे. फुलच आहे ना. आज बाजार मी उभं राहिला जागा नाही बाजार. बरोबर. तर पाहू शकाल अशा प्रकारे दर चालू आहे. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल आपण शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहू शकता. आज धुलीवंदन होळीचा बाजार असल्यामुळं दर चांगला मिळतोय. इकडे मेंढ्या आहेत बघा. दादा कुठून आले तुम्ही? कुठून आले? आता हे मेंढे आहेत, हे कोणते आहेत? विक्री झाली का व्हायची? झाली नाही नाही झाली. ओके. आणि मागणी कितीपर्यंत होते? मागणी झाली 12, 12.5, 13,000. ओके. माल पाहून. हा माल पाहून. ओके. आजचा बाजार कसा आहे? आता बाजार बरा आहे त्या मनाने. म्हणजे होळीचा बाजार असल्यामुळे धुलीवंदन हा गिराईक चांगले. हा गिराईक चांगले दुलोडीचा बाजार. ओके. पाहू शकता. आणि हे किती महिन्याचे असतील हे? तरी 3, 3.5, 4 महिन्याचे असते. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे बाजार आहे आजचा. इकडं मेंढ्या पाहू शकाल. दिलेत का द्यायच्यात? कुठून आले? आळे फाट्यावर. आता मेंढ्या कोणत्या आहे? हे आता बिजापुरी. ओके. आणि काय दर होता यांचा? आता मग 10-10.5 ओके. आजचा बाजार कसा आहे? मंदी. दर वगैरे दर कमी. कमी आहे. तरी धुलीवंदनचा बाजार असल्यामुळे काय फरक? दुर्योधनाचा बाजार असल्यामुळे जास्त बकरा आले. माल जास्त आला. माल जास्त आला. हा. गिऱ्हाईक कमी थोडं आणि धनगरांनी बकरं लय आणले. बरोबर. त्यामुळे तो मॅटर असं झाला का कमी मागायला लागले. कमी मागायला लागले आता. ओके. आवक हा, आवक भरपूर झाली. आणि आवक ज्यादा दाई. हा. त्याला तुमची मुलाखत होणार चॅनेलला.
इकडनं पण मेंढ्या आहेत बघा. जशी मेंढीची क्वालिटी तसं आजचा बाजार होतो किंमत ठरते. पाहू शकाल. सात दिलेत का द्यायच्यात? कशी दिली? 12,000. कुठून आले होते तुम्ही? आळेपाटा. आजचा बाजार कसा आहे? माल बघून ना पाहू शकाल. 12,000 रुपयाने विक्री झालेली आहे. माल बघून बाजार होतो आज. आणि इकडे हे बाय प्रत्येक वेळेस दाखवत असतं हे काळे मेंढे, जे की 2 नंबर गेटच्या समोरच असतात ते. पाहू शकाल. पूर्ण काळे असतात ते, जे प्रत्येक शनिवारी बाजारामध्ये गाडी येते बा यांची. बाकीचा विजापुरीचा माल आहे बा, जळगाव खानदेशचा माल आहे. जळगाव खानदेशचा सुद्धा बऱ्यापैकी माल येतोय आणि भरपूर माल असतोय हा सुद्धा. आणि माल पाहून त्याची विक्री होते, जसं की लहान कार्डांपासून तर मोठ्या बोकड्यांपर्यंत माल असतो हा विजापुरी खानदेशचा. तर इकडे पाहू शकाल आपण कटिंगच्या मालाच्या इकडे आलोय. बोकडे बा विठ्ठल मध्ये फोटोमध्ये. काय किंमत सांगितली याची? 40. कोणता आहे हा? विठ्ठल मध्ये घरगुती आहे का? 40,000 रुपये. आणि किती जातो रे? 6 दात. आणि हा पोटाचा याची काय सांगितलं? काय किंमत सांगितली? 30,000. पुढं का तुमचंच आहे का? चांगलं का तू पलीकडे येतो. 40,000 रुपये सांगते. आजचे बाजारातले बा मोठे बोकड आहेत अजून. दादा कुठून आले? भीमाशंकर जांभोरी. भीमाशंकर जांभोरी. आता हे बोकड आणलेत विक्रीसाठी, कोणते येते? हा शिरोई क्रॉस. शिरोई क्रॉस. आणि हा मोठा काठेवाडी. किती दातावर या? 6 दातावर. 6 दात. आणि हा 4 दात. 6. ओके. आणि वजन किती येईल? याचा 80 प्लस आहे. 80 प्लस. याचं 90-95 असते. 90-95. दर काय सांगताय? दर घेतले कार्यक्रमाला. म्हणजे तुम्ही खरेदी केली? खरेदी केली आम्ही दिलाय 33,000. तुम्ही दिला कोणता? हा का? हा 33ला दिला. ओके. अजून आहे काही? एकच होता? नाही, आपलं घरगुती शेळी पालन आहे. हा. भीमाशंकर जांभोरी म्हणून. ओके. एकच होता का आपल्याकडे? एकच होतं. ओके. बाजार कसा वाटला आजचा? छान वाटलं. होळीचा बाजार असल्यामुळे गिऱ्हाईक वगैरे भरपूर चांगले चांगले आहे. आणि हा तुम्ही खरेदी केला का? नाही, दोन्ही आम्हीच खरेदी केले. दोन्ही तुम्ही. हा कसा खरेदी केला? येऊ पडला आपल्याला 38,000 रुपयाला. 38,000ला. आणि येऊ पडला आपल्याला 35,000. ओके. बाजार कसा वाटला आज? बाजार एकदम छान आहे. छान आहे ना? ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारचे बाजार आहेत त्यांनी कार्यक्रमासाठी खरेदी केलेले आहे. तुमचे व्हिडिओ बघत असतो बरं का आम्ही. ओके. तर पाहू शकाल अशा प्रकारे त्यांनी खरेदी केलेली आहे. ठीक. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचे मोठ्या बोकड्यांचे दर आहेत. आणि बऱ्याच जणांनी कार्यक्रमांसाठी बरेच जणांनी खरेदी केलेला आहे माल बघा. सोजत मध्ये कुठे रे घेतला
तर पाहू शकाल. नमस्कार. तर पाहू शकाल माल बघून आजची माल पाहून किंमत होते बाजारामध्ये. भरपूर माल आलेला आहे, बऱ्यापैकी मालाची विक्री सुद्धा झालेली आहे. पाहू शकाल. तर मित्रांनो आता आलो आपण चाकणच्या कोंबडी बाजारामध्ये पाहू शकाल. कोंबडींची आवक आज शनिवार आहे आणि होळीचा बाजार असल्यामुळे बऱ्यापैकी आवक झालेली आहे. तर माल कशा प्रकारे आला आहे तो पाहणार आहोत आपण आणि मालाचे दर काय चालू आहे ते सुद्धा पाहणार आहोत. इकडं तुम्ही कोंबडे पाहू शकाल. कोंबडे आणि कोंबडे आहेत बघा गावरांमध्ये. हे दिलेले आहे का दिलेले आहे कसे दिले. तर दादा आहे सोबत. दादा आपल्या कोंबडे आहे का? हा माझे कुठून आले? मी मनसरवरून आलोय. मीर व्यापारी मंचरवर आपण व्यापार करतो. व्यापार करतो. माझी ट्रेडिंग पण आहे हां आणि माझ्याकडे आरआरचा पण माल असतो. आरआरची ट्रेडिंग आहे. हे प्युअर गावरान आहे. प्युअर गावरान. काय दर चालू आहे गावरान? 700-800 रुपये नर. ओके. आणि माझी तर मादी 400, 450, 500 जशी मादी आहे. कोणाला लागलं तर भेटतील का? भेटणार ना. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 90 28 24 24 02. ओके उरपट्या पाकाचे लागले तरी आमच्याकडे अवेलेबल असतात. ओके. हे पण तुमचेच आहे का? हा हे पण आमचे. त्या पण करते. हा यांचा काय दर सांगतो? यांचं 1500 1200 जसा कोंबडा जसा कोंबडा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगितलेला आहे. जर कुणाला लागलं लागलं तर कॉन्टॅक्ट करा. मनसरमध्ये आपलं आहे. माझी गाडी पण आहे ट्रेडिंगची. ओके ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. तर इकडं पण कोंबडे आहे बघा. कोंबडे मी मागितलं का तुला आता? कोंबडे. सर एक मिनिट. हा बोला. आज होळीचा बाजार आहे. होळीचा बाजार आहे. आज होळीचा बाजार आहे. आज व्यापारी आहे पण माल जास्त असल्यामुळे ना व्यापाऱ्यांनी बाजार पाडलाय बाई आज. ओके. हा आज काय काय दर होता ते कसे? आज दर आहे ना गावरान कोंबड्याला 400 पासून मागतात लोक. बघा आम्ही आज पैसे घालून माल दिलाय. काय आम्ही आणला होळीच्या हिशोबाने माल. पण मालाचं आज कसं माल जास्त आल्यामुळे ना आज बाजार यांनी पाडली व्यापाऱ्यांनी. 900 काय पुढचे बाजार कसे होते? आवक वगैरे कशी? आता इथून पुढे उन्हाळा आहे. उन्हाळ्याचा बाजार असंच चालणार. गिऱ्हाईक काय करतं या दिवसात थंड खाते. हां मटण मच्छी हे जरा कमी होते त्याच्यामुळे ना दर आहे ना आता इथून पुढे हिवाळ्यापर्यंत दर असेच चालत राहणार. ओके हो ठीक आहे सर धन्यवाद. ओके ओके. तर इकडे कोंबडे पाहू शकाल बघा. हे कोणते कावेरीचे आहे का? सोनाली. सोनालीची ओळख डोळ्यामुळेच होत्या बऱ्यापैकी नाही का? डोळा काळा दिसतो. उलट्या पंखाचे पण आहे काय? तर पाहू शकाल अशा प्रकारे कोंबडे आलेले आहेत बघा. इकडे पण माल. सर आज कोणता माल आहे आपल्याकडे? आज कावेरी आणि सोनाली आहे हां आणि काही गावरांच्या माद्या पण आहेत. ओके. कावेरीचा काय दर चालू आहे? कावेरीचा 190 रुपये आणि किलो. हां सोनालीचा 340 रुपये किलो. ओके. सोनालीचं जास्त आहे. हां ओके. आणि आता हे कोंबडे आहेत त्यांची साईज काय राहील? आता हे 17 साईज आहे. 1700. आणि जर कुणाला लागले तर? हो लागेल ते बिझनेस अकाउंटवर नंबर आहे. हां कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 22 99 76 25. ओके. सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे.
जर कोणाला कोंबड्या हवे असतील कावेरीमध्ये किंवा सोनालीमध्ये तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. आणि अंड्यावरच्या कोंबड्या अंड्यावरले आहेत ना काही आहेत, हे अंड्यावरचेच आहे का? अंड्यावरले ओके, अंड्यावरच्या कोंबड्या पण मिळतील. जर आपल्याला कोणाला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके. तर इकडनं सुद्धा गाड्यांचा माल आलेला आहे आणि गाड्यांचे जे दर आहेत ते एकसारखेच राहतात. जे की आता सरांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांचे दर राहतात. ते बाकीचे हे दुकानांसाठी घेऊन चाललेला माल अशा प्रकारे ठेवलेला आहे. कोंबडे दादा आज कोणता माल आहे आपल्याकडे? आज फक्त गावरांचे कोंबडी आणलेली आहे बघा. ते उशीर झालाय. उशीर झाला आज काय दर चालू आहे? आज 700 रुपयाने कोंबडा द्यायचा. 700 रुपये. 600 रुपयाने द्यायचा. आणि गावरान व्यतिरिक्त अजून कोणता माल मिळतो आपल्याकडे? गावरान तर बदक भेटतात कधीतरी येतात आपल्याकडे. बदक, गिन्नी पोल, ओके. हो, टर्की वगैरे टर्की कधीतरी. कधीतरी. ओके. आणि चाकण व्यतिरिक्त अजून कोणता बाजार करता? यवत करतो, तळेगाव, वाघोली, पुन्हा शिरूरला वडील असतात शनिवारचे. ओके. जर कुणाला माल हवा असेल तर भेटेल का? भेटेल ना. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 70 66 78 54 78. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि आपल्याला जर कोणाला याच्यामध्ये कोंबड्या हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. कोंबड्या तुम्ही पाहू शकाल. तेव्हा मित्रांनो इकडं उलट्या पाखराच्या कोंबड्या पण आहेत बघा. हे कोंबडे पण आहेत बघा. तर अशा प्रकारे हा माल सुद्धा आलेला आहे आज बाजारामध्ये. उलट्या पाखराच्या कोंबड्या सुद्धा जर आपल्याला लागत असतील तर चाकण बाजारामध्ये उलट्या पाखराच्या कोंबड्या सुद्धा बऱ्यापैकी येतात. इकडनं पण बऱ्यापैकी माल आलेला आहे. दादा घरगुती आहे, फार्मचा आहे माल? फार्मचा आहे, घरगुती आहे. कुठून आले तुम्ही? मांडवा. साकूर मांडवा. हा सर. काय आणले? कोंबडे आणि कोंबडे आणि काय दर लावलाय? 550 कोंबडे आणि कोंबडा? कोंबडा 700 800. ओके. अजून किती माल आहे आपल्याकडे? माल आहे 40-50. 40-50. जर आपल्याला कोणाला हवा असेल तर भेटेल का? हा भेटेल. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 77 56 06 58 49. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. हा क्रॉसमधला आहे ना? हा तो क्रॉस. कावेरी यूट्यूब चॅनल आहे का? आणि गावरानमध्ये पण आहे ना? तुकडे गावरान. जर तुम्हाला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. थोडं कोंबड्या पण भेटतील. तर इकडे तुम्ही पाहू शकाल घरगुती माल आलेला आहे बघा. दोन्ही पण एकच आहे ना? ओके. मावशी कुठून आली तुम्ही? नाणेकरवाडीवरनं. ओके. आता हे कोंबडे आणलेत, हे कोणते? गावरान मधले आहे ना? काय दराने विक्री करताय आज? 600 रुपयाला कोंबडा. ओके. पाहू शकाल. आणि किती कोंबडे आहेत आपल्याकडे अजून? 40 आहेत ना? जर कुणाला लागले तर भेटतील का? भेटेल. फोन नंबर सांगता का? फोन नंबर आता त्यांच्याकडून घ्यायला विचारतो मी. दादा मोबाईल नंबर सांगतात तुमचा? 72 एक मिनिट. हां सांगा. 72 76 65 85 83. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला कोंबडे लागत असतील तर त्यांना एकदा नक्की फोन करा. ठीक आहे. आणि आपलं ठिकाण कोणतं? नाणेकरवाडीच ना? हां, नाणेकरवाडी. ठीक आहे. जर तुम्हाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर अशा प्रकारे आजच्या बाजारामध्ये मित्रांनो माल आला होता आणि आपण पाहिले त्याप्रमाणे दर चालू आहे. दरामध्ये कमी जास्त होतात ते, पण बऱ्यापैकी दर आहे.